एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7th मधील चॅप्टर नंबर 9 डायरेक्ट प्रपोर्शन अँड इन्व्हर्स प्रपोर्शन मधील प्रॅक्टिस सेट नंबर 39 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 rupees in the ratio 4:5 and bought a plot of land. After some years, they sold it at a profit of 20%. What is the profit each of them got? म्हणजेच काय, सुरेश आणि रमेश या दोघांनी एका प्लॉट घेण्यासाठी इन्व्हेस्ट केलेले रुपीज किती आहेत? 1,44,000. आणि आफ्टर सम इयर्स, काही वर्षांनी त्यांनी ती लँड काय केलेली आहे? सोल्ड केलेली आहे, विकलेली आहे. आणि त्यामध्ये त्यांना 20% हा प्रॉफिट मिळालेला आहे. सो प्रत्येकाला प्रॉफिट किती मिळालेला असेल? इज इट क्लिअर? सो आपण जे गिवन आहे ते सुरुवातीला लिहून घेऊया. टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ सुरेश आणि रमेश या दोघांची मिळून इन्व्हेस्टमेंट किती आहे? 1,44,000. आणि ज्या प्रमाणात त्यांना इन्व्हेस्टमेंट आहे त्याच प्रमाणात त्यांचा काय होणार आहे? प्रॉफिट शेअर होणार आहे. इज इट क्लिअर? इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. सो वी कॅन राईट द टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ सुरेश अँड रमेश दोघांची मिळून इन्व्हेस्टमेंट काय आहे? टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 1,44,000 रुपीज. हे गिवन आहे आणि त्यांचा रेशो पण आपल्याला दिलेला आहे की 4:5. म्हणजे दोघांनी इक्वल शेअरिंग केलेलं नाही आहे यामध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये. त्यांचा रेशो आहे 4:5. म्हणजे ज्या प्रमाणात त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच प्रमाणात त्यांना काय मिळणार आहे? त्याच शेअरिंगनी त्याच प्रमाणामध्ये त्यांना प्रॉफिट मिळणार आहे. इज इट क्लिअर? सो प्रॉफिट काय आहे त्यांचा? 20%. सो गिवन आहे हे प्रॉफिट इज इक्वल टू 20%. इज इट क्लिअर? आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की प्रत्येकाला ॲक्च्युअलमध्ये किती प्रॉफिट मिळाला. सो वी कॅन राईट द टोटल प्रॉफिट. म्हणजे ही जी टोटल कॅपिटल आहे, अमाऊंट आहे, यावर मिळालेला हा 20% प्रॉफिट आहे. सो वी कॅन राईट द टोटल प्रॉफिट हा दोघात मिळून झालेला प्रॉफिट आहे. टोटल प्रॉफिट 1,44,000 इंटू 20%. दॅट मीन्स 20/100. इज इट क्लिअर? ही जी टोटल कॅपिटल आहे, टोटल अमाऊंट आहे, त्या अमाऊंटवर झालेला हा 20% प्रॉफिट आहे. सो आपण ते इंटू 20%, दॅट मीन्स 20/100. इज इट क्लिअर? सिम्पली आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. या झिरोला हा झिरो कट, या झिरोला हा झिरो कट. म्हणजेच 2ने आता सिम्पली आपल्याला या रिमेनिंग नंबर्सला मल्टिप्लाय करायचं आहे. हे 2 झिरो ॲज इट इज. 2 4 8, अगेन 2 4 8 आणि 2 1 2. इज इट क्लिअर? म्हणजे आपला टोटल प्रॉफिट त्या दोघांना मिळून झालेला प्रॉफिट काय आहे? 28,800 रुपीज. हा काय आहे? टोटल प्रॉफिट आहे. दोघांना मिळून झालेला प्रॉफिट काय आहे? 28,800 रुपीज हा टोटल प्रॉफिट आहे. इज इट क्लिअर? सो आता हा जो प्रॉफिट आहे ते दोघं जण काय करून घेणार आहेत? शेअर करून घेणार आहेत. बट त्यांचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो काय आहे? 4:5. म्हणजे या रेशोमध्येच त्यांना प्रॉफिटसुद्धा शेअर करावा लागणार आहे. सो वी कॅन राईट द रेशो ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट जर 50-50% असता तर दोघांनी इक्वल शेअर केला असता. बट हा रेशो वेगवेगळा आहे. इन्व्हेस्टमेंट इज 4:5. ज्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आहे त्याच प्रमाणात प्रॉफिट वाटला जाणार आहे. इज इट क्लिअर? सो प्रॉफिट ऑल्सो शेअर्ड, देअरफोर प्रॉफिट ऑल्सो शेअर्ड in ratio 4:5. Is it clear? Then therefore the profit of Suresh and Ramesh हे जर आपण या रेशोनुसार मल्टिपल आपल्याला एक कन्सिडर करावा लागतो. सो प्रॉफिट ऑफ
सुरेश अँड रमेश काय होईल बी 4x अँड 5x. त्यांच्या रेशोनुसार 4x आणि 5x. सो वी कॅन राईट 4x प्लस 5x ह्या दोघांचा मिळून झालेला किती आहे प्रॉफिट आत्ताच आपण फाइंड आउट केला 28,800. इज इट क्लिअर. सो हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. 4x प्लस 5x ह्या काय आहेत लाईक टर्म्स आहेत. सो आपण ॲड करू शकतो 9x. इज इट क्लिअर. 9x इज इक्वल टू 28,800. सो आता एक्सची व्हॅल्यू जर काढायची असेल तर एक्स इज इक्वल टू 9 हे काय करावं लागेल शिफ्ट करावं लागेल. सो 28,800 अपॉन 9. इज इट क्लिअर. आता 9ने आपण कट करू शकतो. 9 1चा 9, 9 3चा 27 रिमेनिंग 1 आणि हे 8, 9 2चा 18. इज इट क्लिअर. आणि हे 2 0 ॲज इट इज. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे एक्स इज इक्वल टू 3200 3200 जे हे एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. सो आपण एक्सची व्हॅल्यू ही सुरेशच्या आणि रमेशच्या यांचं जे शेअरिंग आहे त्यामध्ये सिम्पली पुट करणार आहोत. एक्स इज इक्वल टू 3200. सो वी कॅन राईट सुरेशचा प्रॉफिट. सुरेशला किती प्रॉफिट मिळेल त्याचं शेअरिंग किती आहे 4x. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट सुरेश प्रॉफिट. सुरेशचा प्रॉफिट 4x हा काय कन्सिडर केलेला आपण 4x इज इक्वल टू 4 इंटू एक्सची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केली 3200. हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे सिम्पली. हे 2 0 ॲज इट इज राहतील आणि 4 2चा 8 आणि 4 3चा 12. सो सुरेशला मिळणारा प्रॉफिट किती असणार आहे 12,800 रुपीज. इज इट क्लिअर. आणि त्यानंतर रमेशचा प्रॉफिट. रमेश प्रॉफिट तर रमेशचं शेअरिंग काय आहे 5x. सो त्याचं शेअरिंग जास्त असल्यामुळं प्रॉफिटचा भाग त्याला जास्तच मिळणार आहे. इज इट क्लिअर. दॅट मीन्स 5 इंटू एक्सची व्हॅल्यू काय निघाली 3200. यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर हे 2 0 ॲज इट इज. नंतर 5 2चा 10 आणि 5 3चा 15 आणि 1 16. दॅट मीन्स रमेशला मिळणारा प्रॉफिट किती असणार आहे 16,000. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट द प्रॉफिट ऑफ सुरेश इज 12,800 अँड प्रॉफिट ऑफ रमेश इज 16,000 रुपीज. इज इट क्लिअर. देन नेक्स्ट क्वेश्चन सेकंड वन. See the question. Virat and Samrat together invested 50,000 and 1,20,000 rupees to start a business. दोघांनी मिळून ही कॅपिटल इन्व्हेस्ट केलेली आहे आणि एक बिझनेस स्टार्ट केलेला आहे. दे सफर्ड ए लॉस 20%. हाऊ मच लॉस डीड ईच ऑफ देम इनकर. म्हणजे विराटला किती लॉस झाला आणि सम्राटला किती लॉस झाला तर 20% हा लॉस झालेला आहे. म्हणजे टोटल लॉस त्यांना किती झाला हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो हा जर लॉस आहे 20% तो विराटला झालेला जे विराटची जेवढी रक्कम आहे विराटची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटवर त्याला झाला आणि सम्राटच्या इन्व्हेस्टमेंट जेवढी आहे त्यावर 20% सम्राटला झाला. इज इट क्लिअर. इथं आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढण्याची काही गरज नाही कारण हे जर रेशो दिला असता विराट आणि सम्राट यांचा जर रेशो दिला असता तर आपल्याला ॲक्च्युअल त्यांची कॅपिटल काढावी लागली असती. किती इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली हे ॲक्च्युअल काढावं लागलं असतं आणि त्या इन्व्हेस्टमेंटवर नंतर आपल्याला 20% काढावा लागला असता. बट इथं देतानाच त्यांनी इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. सो या इन्व्हेस्टमेंटवर 20% होणारा लॉस हा विराटचा असणार आहे आणि या इन्व्हेस्टमेंटवर 20% होणारा लॉस हा सम्राटचा असणार आहे. इज इट क्लिअर. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सो गिवन आहे इन्व्हेस्टमेंट ऑफ विराट. इन्व्हेस्टमेंट ऑफ विराट
50,000 रुपीज. 50,000 रुपीज. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ऑफ सम्राट. इन्व्हेस्टमेंट ऑफ सम्राट 1,20,000. इज इट क्लिअर? सो याची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, सम्राटची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, सो त्याचा होणारा लॉस काय असणार आहे? 20%नी हा जास्त निघणार आहे. इज इट क्लिअर? सो पण ही विराट आणि सम्राट असे दोन पार्ट करूया. सो विराटचा लॉस काढूया या बाजूला आणि या बाजूला आपण सम्राटचा लॉस काढूया. सो टोटल लॉस हा विराटला झालेला लॉस हा विराटच्या इन्व्हेस्टमेंटवर झालेला असणार आहे. सो वी कॅन राईट द टोटल लॉस इज इक्वल टू विराटची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यावरच होणार आहे. मग विराटची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 50,000. 50,000. तर लॉस आहे 20%. 20% म्हणजे त्याच्या इन्व्हेस्टमेंटवर हा 20%. दॅट मीन्स 20/100. इज इट क्लिअर? त्यानंतर हे आपल्याला सिम्पली कॅल्क्युलेशन करायचं आहे. 50,000 इंटू 20%. दॅट मीन्स 20/100. 0ला 0 कट, या 0ला हा 0 कट, म्हणजेच 5 2 चा 10. आता सिम्पली आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 5 2 चा 10 आणि हे 3 0 ॲज इट इज. सो लॉस किती झालेला आहे? 10,000 रुपीज. 10,000 रुपीज हा विराटला झालेला लॉस आहे, कारण विराटची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 50,000. 50,000वर 20% जर आपण काढला तर हा 10,000 हा लॉस निघतो. तो विराटचा झालेला लॉस आहे. टोटल लॉस ऑफ विराट. तर आपण सम्राटचा लॉस फाइंड आउट करूया. सम्राटची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जास्त आहे, सो त्याचा लॉस हा जास्त निघणार आहे. सो टोटल लॉस इज इक्वल टू सम्राटची इन्व्हेस्टमेंटवर 20%. सो त्याची इन्व्हेस्टमेंट काय आहे? 1,20,000 इंटू 20%. त्यावर निघणारा 20% हा लॉस. सो हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं 1,20,000 इंटू 20/100. ह्या 0ला 0 कट, या 0ला हा 0 कट. 12 2 चा 24 आणि त्यानंतर हे 0 ॲज इट इज येतील, म्हणजे 3 0. इज इट क्लिअर? म्हणजे सम्राटला झालेला लॉस किती आहे? 24,000 रुपीज. हां, टोटल लॉस आहे सम्राटला झालेला. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट विराट इनकर्ड. देअरफॉर प्रत्येकाचा आपल्याला विचारलेला आहे की लॉस त्यांना किती झाला. सो वी कॅन राईट विराट इनकर्ड loss of 10,000 rupees and Samrat incurred loss of 24,000 rupees. Is it clear? Then next example, third one. See the question. Shweta, Piyush and Nachiket together invested 80,000 rupees and started a business. तिघांनी मिळून काय केलेले आहे? इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि एक बिझनेस स्टार्ट केलेला आहे ऑफ सेलिंग सीड्स अँड टॉवेल्स फ्रॉम सोलापूर. श्वेता's share of the capital was 30,000 rupees. Piyush 12,000. म्हणजे श्वेताची शेअरिंग किती आहे? श्वेताने इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट ही 30,000 आहे, पियुषने केलेली 12,000 आहे. ॲट दी एंड ऑफ इयर दे हॅड मेड ए प्रॉफिट ऑफ 24%. आणि या बिझनेसमध्ये त्यांना काय झालेलं आहे? 24% हा प्रॉफिट झालेला आहे. तर व्हॉट वॉज दी नचिकेत इन्व्हेस्टमेंट? या तिघांनी मिळून बिझनेस जरी स्टार्ट केला असला तर आपल्याला फक्त श्वेताची आणि पियुषची या दोघांचीच इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. श्वेताची आहे 30,000 आणि पियुषची आहे
12,000 आणि नचिकेतचे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. टोटल आहे 80,000. सो आपण फाइंड आउट करू शकतो आणि 24% हा प्रॉफिट झालेला आहे. सो आपला क्वेश्चन काय आहे, नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे अँड व्हॉट वॉज हिज शेअर ऑफ प्रॉफिट आणि त्याला किती प्रॉफिट झाला हे सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आपण स्टेप बाय स्टेप हे फाइंड आउट करूया. सो वी कॅन राईट श्वेता's इन्व्हेस्टमेंट ही गिवन आहे. श्वेताची किती आहे 30,000 रुपीज. 30,000 रुपीज. इज इट क्लिअर. त्यानंतर पियुषची पण दिलेली आहे. पियुष इन्व्हेस्टमेंट ही किती आहे 12,000 रुपीज. 12,000 रुपीज. आणि नचिकेत या तिघांनी मिळून केलेली आहे. सो नचिकेतची आपल्याला फाइंड आउट करायची आहे. नचिकेतची आपण फाइंड आउट करू शकतो. नचिकेत इन्व्हेस्टमेंट आपल्याला माहीत नाही आणि टोटल दिलेली आहे. मात्र टोटल दिलेली आहे. सो यांच्या ॲडिशनमधनं आपण टोटल मधून यांची ॲडिशन जर आपण सबट्रॅक्ट केली तर नचिकेतची इन्व्हेस्टमेंट निघणार आहे. नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आणि त्यानंतर टोटल इन्व्हेस्टमेंट. सो टोटल इन्व्हेस्टमेंट काय आहे 80,000 रुपीज. तिघांची मिळून 80,000 रुपीज आहे. सो आपण हे कसं लिहू शकतो, श्वेता's इन्व्हेस्टमेंट आपण शॉर्टमध्ये लिहूया. श्वेता's इन्व्हेस्टमेंट प्लस पियुषची इन्व्हेस्टमेंट प्लस नचिकेतची इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू तिघांची मिळून किती आहे 80,000 रुपीज. इज इट क्लिअर. म्हणजेच तर सिम्पली आपण व्हॅल्यूज पुट करूया. श्वेताची किती आहे 30,000 प्लस पियुषची किती आहे 12,000. नचिकेतची आपल्याला माहीत नाही. सो नचिकेतची आपण जर एक्स कन्सिडर केली तर टोटल आहे 80,000. तर एक्सची व्हॅल्यू निघणार म्हणजेच ती नचिकेतची इन्व्हेस्टमेंट निघणार आहे. इज इट क्लिअर. सो सिम्पली आपण अरेंजमेंट फक्त करून घेतलेली आहे. सो आता आपल्याला ही ॲडिशन घ्यायची. ही जर आपण ॲडिशन घेतली 30 प्लस 12,000 30,000 प्लस 12,000 42,000. इज इट क्लिअर. 42,000 प्लस एक्स इज इक्वल टू 80,000. त्या एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणजे इकडे ॲडिशनमध्ये आहे. सो या साईडला पाठवल्यावर काय होणार आहे सबस्ट्रॅक्ट होणार आहे. सो एक्स इज इक्वल टू 80,000 मायनस 42,000. इज इट क्लिअर. सो एक्स इज इक्वल टू सिम्पली आता यांचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे. हे 3 0 ॲज इट इज राहतील. त्यानंतर 0 मायनस 2 दॅट मीन्स 10 मायनस 2 8. इज इट क्लिअर. आणि त्यानंतर 8 मायनस 5 3. इज इट क्लिअर. म्हणजे 38,000 ही काय आलेली एक्सची व्हॅल्यू. दॅट मीन्स एक्स हा आपण कोणासाठी कन्सिडर केलेला नचिकेतची इन्व्हेस्टमेंट. सो नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आपण फाइंड आउट केलेली आहे. आणि आपला क्वेश्चन काय आहे नचिकेतला प्रॉफिट किती मिळालं असेल. इन्व्हेस्टमेंट पण त्याची काढायची होती आणि त्याचा प्रॉफिट पण आपल्याला काढायचा आहे. सो नचिकेतची शेअरिंग किती आहे 38,000 रुपीज. सो प्रॉफिट ऑफ नचिकेत शेअरिंग प्रॉफिट किती दिलेला आहे 24%. सो त्याची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच इन्व्हेस्टमेंटवर त्याच प्रमाणामध्ये त्याला प्रॉफिट मिळणार आहे. सो प्रॉफिट ऑफ नचिकेत. तर नचिकेतची इन्व्हेस्टमेंट किती आहे 38,000 आणि त्यावर मिळणारा प्रॉफिट किती आहे 24%. 24% म्हणजे आपण हे कसं लिहू शकतो 38,000 इंटू 24/100. सो सिम्पली आपण या 2 झिरोला हे 2 झिरो कट होतील. तर रिमेनिंग काय राहिलं 24 इंटू 380. हे जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर 24 झिरोचा हा झिरो ॲज इट इज राहील. 24 8चा 192.
24 8चा 192 म्हणजे इथं 19 कॅरी होतील आणि त्यानंतर 24 3चा 72 प्लस 19 काय होणार आहे 91. इज इट क्लिअर? म्हणजे नचिकेतचा प्रॉफिट हा काय आहे 9120 रुपीज. इज इट क्लिअर? आपल्याला हाच क्वेश्चन होता की नचिकेतचं शेअरिंग काढायचं होतं आणि नचिकेतचा प्रॉफिट काढायचा होता. सो वी कॅन राईट दी नचिकेत शेअरिंग वॉज, लास्टला आपण काय लिहू शकतो? सो देअरफॉर नचिकेत शेअरिंग, त्या बिझनेसमध्ये नचिकेतचं शेअरिंग काय होतं? नचिकेत शेअरिंग वॉज 38,000. आत्ताच आपण फाइंड आउट केलं 38,000 आणि 38,000वर निघालेला त्याचा प्रॉफिट किती निघालेला आहे 9120 रुपीज. अँड हिज प्रॉफिट was 9120 रुपीज. इज इट क्लिअर? त्याचा प्रॉफिट हा शेअरिंग 38,000 आणि 38,000वर निघालेला प्रॉफिट 24%ने निघालेला प्रॉफिट काय आहे 9120 रुपीज. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ वन, A and B shared a profit of 24,500 rupees in the proportion of 3:7. त्यांचं प्रपोर्शन काय दिलेलं आहे? एचं आणि बीचं प्रपोर्शन हे 3:7 दिलेलं आहे. Each of them gave 2% of his share of the profit to the soldiers welfare fund. त्यांच्या प्रॉफिटमधील 2% त्यांनी सोल्जर्स वेलफेअर फंडला डोनेट केलेले आहेत. सो what was the actual amount given to the fund by each of them? म्हणजे 2% म्हणजे नेमकी किती रक्कम त्यांनी या फंडला दिली असा आपला क्वेश्चन आहे. इज इट क्लिअर? सो जे गिवन आहे ते आपण सुरुवातीला लिहून घेऊया. A and B shared a profit of 24,500 rupees. Is it clear? And their ratio काय आहे त्यांचा 3:7. and ratio of their शेअरिंगचा रेशो दिलेला आहे. शेअरिंग वॉज 3:7 हा रेशो दिलेला आहे. सो आपण काय म्हणू शकतो? प्रॉफिट ऑफ ए अँड बी विल बी शेअरिंग आहे, त्याला आपल्याला मल्टिपल घ्यावं लागत असतं. सो वी कॅन राईट देअरफॉर प्रॉफिट ऑफ ए अँड बी विल बी त्यांच्या शेअरिंगनुसारच होणार आहे 3x अँड 7x. तर आपण या कंडिशननुसार काय लिहू शकतो? या दोघांचे मिळून हे एवढं आहे. सो वी कॅन राईट 3x प्लस 7x इज इक्वल टू 24,500. इज इट क्लिअर? सो 3x आणि 7x या लाईक टर्म्स आहेत. सो आपण ॲड करू शकतो. 10x इज इक्वल टू 24,500. तर सिम्पली आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो हे 10 आपण काय करणार? या साईडला शिफ्ट करणार आहोत. 10 हे या साईडला शिफ्ट केल्यामुळं RHS ॲज इट इज अपॉन इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे गेल्यावर ते डिवायडेशनला येतील. सो या 10ला हा 0 कॅन्सल होईल. आपली एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 2450. दॅट मीन्स 2450. एकदा का आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली की त्यांच्या शेअरिंगमध्ये म्हणजे 3x आणि 7x हे ए आणि बी यांचं जे शेअरिंग आहे त्यामध्ये आपण सिम्पली पुट करणार आहोत. सो वी कॅन राईट प्रॉफिट ऑफ ए एचं जेवढं शेअरिंग आहे त्याच प्रमाणात त्याला प्रॉफिट मिळणार आहे. शेअरिंग काय आहे एचं 3x.
सो 3x आपण एक्सची व्हॅल्यू पुट करूया. 3 इंटू 2450. हे जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर हा 0 ॲज इट इज. आता 245 इंटू 3 म्हणजे 3 5 15 कॅरी 1. त्यानंतर 3 4 12 आणि 1 13 म्हणजे काय होईल आपलं 3 5 15 इथं 1 कॅरी आणि त्यानंतर 3 2 6 आणि 1 7. इज इट क्लिअर. म्हणजे प्रॉफिट ऑफ एचा प्रॉफिट काय निघालेला आहे 7350 रुपीज. इज इट क्लिअर. सो हा जो आहे तो एचा प्रॉफिट निघालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला बीचा प्रॉफिट काढायचा आहे. सो वी कॅन राईट द प्रॉफिट ऑफ बी. प्रॉफिट ऑफ बी. तर बीचं शेअरिंग काय आहे आपलं 7x. जेवढं त्याचं शेअरिंग आहे तसंच त्याला प्रॉफिट मिळणार आहे 7x. सो आपण एक्सची व्हॅल्यू सिम्पली पुट करणार आहोत. एक्सची व्हॅल्यू काय आहे 2450. तर सिम्पली आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. हा 0 ॲज इट इज. 7 5 35. त्यानंतर 3 कॅरी होणार आहेत. त्यानंतर 7 4 28 आणि 3 31. 3 कॅरी झाले आणि 7 2 14 आणि हे 3 दॅट मीन्स 17. इज इट क्लिअर. म्हणजे हा बीचा मिळालेला प्रॉफिट आहे रुपीज. इज इट क्लिअर. सो बीचा प्रॉफिट काय मिळालेला आहे प्रॉफिट ऑफ बी हा 17,150 रुपीज. इज इट क्लिअर. त्यानंतरची पण कंडिशन काय दिलेली आहे प्रॉफिटमधील त्यांनी 2% हा डोनेट केलेला आहे. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट 2% डोनेटेड टू दी सोल्जर्स वेलफेअर फंड. सोल्जर्स वेलफेअर फंड. सोल्जर्स वेलफेअर फंडला त्यांनी काय केलेले आहे दोघांनीही 2% डोनेट केलेले आहेत. म्हणजे ॲक्च्युली 2% म्हणजे किती डोनेट केले हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर अमाऊंट डोनेटेड बाय ए. अमाऊंट डोनेटेड बाय एनं डोनेट केलेली अमाऊंट आपण फाइंड आउट करूया. म्हणजे एने ही 2% केलेली आहे आणि त्याचा जो प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटमधील 2% त्यांनी डोनेट केली. सो त्याचा प्रॉफिट काय आहे एचा प्रॉफिट हा 7350 आणि या प्रॉफिटवर त्यांनी काय केलेलं आहे 2% डोनेट केलेलं आहे. म्हणजे हे आपण कसं लिहू शकतो 2% म्हणजेच काय 7350 इंटू 2/100. इज इट क्लिअर. तर सिम्पली आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. या झिरोला हा 0 कट. आता 735 इंटू 2 करून घेऊया आपण. 5 2 10. त्यानंतर 1 कॅरी 3 2 6 आणि हा 7. त्यानंतर 7 2 14. इज इट क्लिअर अपॉन 10. त्यानंतर या झिरोला हा 0 कट होईल. म्हणजे किती रक्कम निघणार आहे 147 रुपीज. 147 रुपीज ही एनं डोनेट केलेली रुपीज निघालेले आहेत. इज इट क्लिअर. सो 2% डोनेट केले म्हणजेच किती डोनेट केले 147 रुपीज त्यांनी डोनेट केलेले आहेत. इज इट क्लिअर. आणि त्यानंतर आपण बीनी किती डोनेट केले हे पण आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो वी कॅन राईट द अमाऊंट डोनेटेड बाय बी. तर बीने सुद्धा काय केलेले आहे त्याचा जो प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटपैकी 2% हा डोनेट केलेला आहे. सो प्रॉफिट किती आहे बीचा आत्ताच आपण फाइंड आउट केला 17,150 आणि या प्रॉफिटवर त्यांनी 2% हा डोनेट केलेला आहे. सो वी कॅन राईट
the amount of B donated amount donated by B is equal to 2% of his profit. Is it clear? प्रॉफिट मधील 2% त्यांनी डोनेट केलेला आहे. सो त्याचा प्रॉफिट किती आहे? 17,150 आणि त्यातील 2% मीन्स 2/100. इज इट क्लिअर? सो या झिरोला हा झिरो कट होईल. आता आपण 2 मल्टिप्लाय करूया. 2 5 10 नंतर 2 1 2 आणि हा 2 5 10 आणि हा 2 1 2 आणि 1 3 झाला. त्यानंतर 2 7 14 अँड 2 1 2 आणि हा 3 दॅट मीन्स 3,430 अपॉन हे 10. इज इट क्लिअर? आता या झिरोला हा झिरो कॅन्सल म्हणजेच डोनेट केलेली अमाऊंट काय निघाली? 343 रुपीज. इज इट क्लिअर? 343 रुपीज हे बीनं डोनेट केलेली अमाऊंट निघालेली आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट अमाऊंट डोनेटेड बाय ए. Therefore amount donated by A is 147 rupees and amount donated by B is 343 rupees to the fund. Is it clear? Then next question, 5th one. See the question. Jaya, Seema, Nikhil and Nilesh put in altogether 3,60,000 rupees to form a partnership with their investment being in the proportion 3:4:7:6. या प्रपोर्शनमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. या 4 मुलांनी जया, सीमा, निखिल आणि निलेश या चौघांनी मिळून 3,60,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत. बट त्यांचं प्रपोर्शन काय आहे इन्व्हेस्टमेंटचं? 3:4:7:6. व्हॉट वॉज जयाज ॲक्च्युअल शेअर इन दी कॅपिटल? मग पूर्ण कॅपिटलमधलं जयाचं शेअरिंग किती आहे असा क्वेश्चन आहे. आणि दे मेड ए प्रॉफिट ऑफ 12% आणि त्यांना या बिझनेसमध्ये 12% हा प्रॉफिट झालेला आहे. सो हाऊ मच प्रॉफिट डीड निखिल मेड? म्हणजे निखिलला किती झाला असेल? सो जयाचं पण आपल्याला शेअरिंग विचारलेलं आहे आणि निखिलचा प्रॉफिट विचारलेला आहे. सो निखिलचं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे? निखिलचं सुद्धा सुरुवातीला किती इन्व्हेस्टमेंट आहे ते अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायला लागणार आहे. आणि निखिलची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच इन्व्हेस्टमेंटवर त्याला 12% ऑफ प्रॉफिट मिळणार आहे. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सो सुरुवातीला जे गिव्हन आहे ती लिहून घेऊया. इन्व्हेस्टमेंट ऑफ जया प्लस सीमा प्लस निखिल प्लस निलेश ह्या चौघांनी एकत्र येऊन बिझनेस स्टार्ट केलेला आहे. आणि टोटल त्यांची अमाऊंट काय आहे? 3,60,000 रुपीज. इज इट क्लिअर? सो त्यांचं शेअरिंग पण दिलेलं आहे. रेशो ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. सो वी कॅन राईट द रेशो ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. रेशो काय आपलं? 3:4:7:6. जेवढा इन्व्हेस्टमेंटचा रेशो आहे त्याच प्रमाणामध्ये प्रॉफिटचा सुद्धा विभागणी ही होत असते. इज इट क्लिअर? सो ह्याला जर आपण मल्टिपल कन्सिडर केला, मल्टिपल घ्यावा लागत असतो आपल्याला. मग आपण हे कसं लिहिणार? 3x + 4x + 7x + 6x म्हणजेच काय? 3x हे जयासाठीचे, 4x सीमाचे, 7x निखिलचे आणि 6x
हे निलेशचे, हे रिस्पेक्टिव्हली आपण मांडत असतो. हे चौघांचे टोटल मिळून किती आहे? 3,60,000. इज इट क्लिअर? सो या सगळ्या लाईक टर्म्स आहेत. सो आपण ॲडिशन करू शकतो. 6 + 4 10, 17 आणि 3 20x. इज इट क्लिअर? 20x इज इक्वल टू 3,60,000. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो एक्स इज इक्वल टू 3,60,000 ॲज इट इज. तर हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो इकडं जर आपण शिफ्ट केलं तर ते काय होणार आहे? डिव्हायडेशनमध्ये जाणार आहे. सो डिवायडेड बाय 20. तर 0ला हा 0 कट होईल. सो एक्सची व्हॅल्यू काय येईल? 18 × 2 = 36. दॅट मीन्स 18,000 येणार आहेत. इज इट क्लिअर? सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट झाली की त्यांच्या शेअरिंगमध्ये जे प्रपोर्शन दिलेलं आहे त्यामध्ये सिम्पली आपण ह्या व्हॅल्यूज एक्सची व्हॅल्यू घातली की त्या प्रत्येक मुलाचं हे निघणार आहे. सो 3x मध्ये 3 × 18,000 केलं तर ते कुणाचं निघणार आहे? जयाचं निघणार आहे. त्यानंतर 4 × हे एक्स केले, एक्सची व्हॅल्यू पुट केली तर ते सीमाचं निघणार आहे. त्यानंतर 7x मध्ये एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली टाकली तर ती निखिलची निघणार आहेत. आणि त्यानंतर 6x मीन्स 6 × ही एक्सची व्हॅल्यू आपण जर टाकली त्यात तर ते निलेशचं निघणार आहे. बट आपल्याला या चौघांचं पण काढण्याची गरज नाही, कारण आपल्याला फक्त ॲक्च्युअल कोणाचं विचारले? जयाचं विचारलेलं आहे. आणि त्यानंतर जया आणि निखिलचा प्रॉफिट विचारलेला आहे. सो आपण या दोघांचेच फाइंड आउट करूया. सो वी कॅन राईट देअरफॉर जयाज इन्व्हेस्टमेंट जयाचं प्रपोर्शन काय आहे इन्व्हेस्टमेंटचं? जया 3x. इज इट क्लिअर? सो 3 मध्ये आपण एक्सची व्हॅल्यू सिम्पली फाइंड आउट करणार आहे, पुट करणार आहोत. 3 × 18,000. इज इट क्लिअर? 18 3 = 54 आणि हे 30 ॲज इट इज. म्हणजे जयाची इन्व्हेस्टमेंट हा आपला क्वेश्चन होता की जयाची इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे. तर जयाची इन्व्हेस्टमेंट किती निघालेली आहे? 54,000. म्हणजे 54,000 तिने या बिझनेसमध्ये एकत्र इन्व्हेस्ट केलेले असणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला निखिलचे पण फाइंड आउट करावे लागणार आहेत, कारण निखिलचा प्रॉफिट आपल्याला सांगायचा आहे. सो देअरफॉर निखिल्स इन्व्हेस्टमेंट निखिलचं शेअरिंग काय आहे? 7x. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. 7 × 18,000. इज इट क्लिअर? तर 7 × 18 हे 30 ॲज इट इज आणि 18 7 = 126. म्हणजे 1,26,000 रुपीज ही निखिलची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. सो निखिलच्या इन्व्हेस्टमेंटवरच काय होणार आहे? त्याचा प्रॉफिट हा निघणार आहे. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट पॉईंट काय आहे? तर आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करायचा आहे, निखिलला झालेला प्रॉफिट. सो वी कॅन राईट दी निखिल्स प्रॉफिट. निखिलचा प्रॉफिट किती आहे? 12%. म्हणजे पूर्ण या बिझनेसमध्ये त्यांना काय झालेलं आहे? 12%. तर आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन. 12% हा काय झालेला आहे? प्रॉफिट झालेला आहे. सो वी कॅन राईट दी निखिल्स प्रॉफिट. देअरफॉर निखिल्स प्रॉफिट हा किती आहे? प्रॉफिट म्हणजे टोटल मिळून सगळ्यांनाच हा 12% झालेला आहे. सो निखिलचा प्रॉफिट काढायचा असेल तर फक्त निखिलच्या इन्व्हेस्टमेंटवर काढावा लागेल. निखिलची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 12% ऑफ निखिल्स इन्व्हेस्टमेंट हा निखिलचा प्रॉफिट निघणार आहे. निखिल्स इन्व्हेस्टमेंट. सो सिम्पली आपण व्हॅल्यूज पुट करूया. आता निखिलची इन्व्हेस्टमेंट किती आहे? इज इक्वल टू 12%. दॅट मीन्स 12/100. इज इट क्लिअर? आणि निखिलची इन्व्हेस्टमेंट आत्ताच आपण फाइंड आउट केली 1,26,000. इज इट क्लिअर? तर सिम्पली या 2 झिरोला हे 2 झिरो कट होतील. म्हणजेच काय होणार आहे?
12 इंटू 1260. इज इट क्लिअर? तर हे कॅल्क्युलेशन आपण करूया. हा 0 ॲज इट इज येईल आणि 12 6चा 72 7 कॅरी होतील. त्यानंतर 12 2चा 24 आणि हे 7 31 3 कॅरी होतील आणि 12 1चा 12 आणि हे 3 म्हणजेच किती होतील 15. म्हणजे ॲन्सर किती आलेला आहे 15,120 रुपीज. हा काय आलेला आहे निखिलचा प्रॉफिट आलेला आहे. सो निखिलचा प्रॉफिट त्याच्या इन्व्हेस्टमेंटवर 12%ने काढलेला प्रॉफिट किती आहे 15,120 रुपीज. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफोर गिव्हन क्वेश्चन आपला काय आहे जयाची इन्व्हेस्टमेंट आणि निखिलचा प्रॉफिट. सो जयाज इन्व्हेस्टमेंट was 54,000 rupees and Nikhil's profit was 15,120 rupees. इज इट क्लिअर? ही जयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि हा निखिलचा प्रॉफिट आहे. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.